नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र मित्रांनो। आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की मित्रांनो आपण SRPF गट क्रमांक 15 येथील मित्रांनो आपण जे काय पेपर झाला आहे त्याच्यामधील जीकेचं स्पष्टीकरण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर बघा, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहायचं। ही प्रश्नपत्रिका आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल। पेपर कधी झाला रे, तर 4 ऑगस्ट 2024 रोजी हा पेपर झालेला आहे। कुठला आहे, थंबनेलला तर तुम्ही बघितलं असेल, भारतीय राखीव बटालियन 2 आपलं जे काय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 आहे मित्रांनो इथे गोंदियाचं। तर याची प्रश्नपत्रिका आपण इथे घेणार आहोत, त्याच्यामधील जीकेचे प्रश्न आपण इथे घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, आपण कोणताही वेळ न वाया घालवता सरळ तुम्हाला लईत लई सांगतो 10 ते 15 मिनिटांमध्ये सर्व जीकेचे प्रश्न इथे 25 प्रश्न इथे जीकेचे विचारण्यात आले होते आणि ते ताबडतोब आपण लगेच इथे घेणार आहोत। एक गोष्ट लक्षात असू द्या, आपण ही सिरीज चालू करत आहोत। आता हे जीकेचे प्रश्न झाल्याच्या नंतर आपण अजून जे काही इतर जिल्ह्यामध्ये म्हणा, SRPFचे असेल, जिल्हा पोलीसचे असेल, सर्व जीकेचे जे जेवढे काही प्रश्न असतील त्याचे मित्रांनो स्पष्टीकरण आपण इथे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत। तर त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक मी अत्यंत महत्त्वाची अशी सूचना देणार आहे आणि माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा तुम्हाला देणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहायचं आहे। ओके, तर चला। तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 76 पासून मित्रांनो आपल्याला इथे प्रश्न विचारण्यात आले होते। याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की भारतामध्ये बघा नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी खालीलपैकी केव्हापासून सुरू करण्यात आली आहे। तर पर्याय होता बघा 1 ऑगस्ट, ब 1 मे, क 1 जून आणि ड 1 जुलै। तर याचं योग्य आन्सर काय असेल तर म्हणा बघा मित्रांनो 1 जुलै 2024 पासून मित्रांनो आपल्या भारत या देशामध्ये नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 1 झाला। दुसरा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 77 होता। मी परत एकदा सांगतो मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देणार आहे। अजून अशी एक सूचना आहे की तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा, कारण ही प्रश्नपत्रिका पुसट प्रमाणात तुम्हाला दिसत असेल, कारण इथे पुसट प्रमाणात ती PDF बनवण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 77 आहे बघा, महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे। तर बघा मित्रांनो, इथं पर्याय क्रमांक अ होता बघा CP राधाकृष्णन, ब होता रमेश बैस, क होता हरिभाऊ बागडे, ड होता बघा पर्याय क्रमांक भगतसिंग कोश्यारी। तर बघा इथे योग्य आन्सर काय असेल तर बघा मित्रांनो, इथे योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक अ CP राधाकृष्णन, हे याचं योग्य आन्सर असेल। पुढचा प्रश्न घेऊया बघा मित्रांनो आपण आता। प्रश्न क्रमांक 78 तुमच्या स्क्रीनवरती बघा, सन 2024 मध्ये खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला नाही। योग्य आन्सर आपल्याला इथे बघायचं आहे। बघा पोरा होय, आहे नाही आपण इथे व्यवस्थित बघायला पाहिजे, इथे नाही विचारत आहे। तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल की 2024 या सालामध्ये आपल्या भारत देशामधील 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे। त्याच्यापैकी मित्रांनो आता इथे पर्याय 4 असतात म्हणून आपल्याला 4 पर्याय दिले आहे, त्याच्यापैकी 3 पर्याय आपल्याला मिळालेल्या व्यक्तीचे दिलेले आहे आणि 1 पर्याय भारतरत्न न मिळालेल्या व्यक्तीचा दिलेला आहे। तर याच्यामध्ये योग्य आन्सर कोणता असेल आपल्याला बघायचं। पर्याय क्रमांक अ आहे बघा लालकृष्ण अडवाणी, ब आहे बघा VP सिंग मरणोत्तर, क आहे बघा कर्पूरी ठाकूर मरणोत्तर, ड आहे बघा PV नरसिंहराव मरणोत्तर। तर याचं योग्य आन्सर काय असेल तर योग्य आन्सर आहे बघा पर्याय क्रमांक ब VP सिंग मरणोत्तर यांना मित्रांनो भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही आहे 2024 मध्ये। तर याच्यामध्ये योग्य आन्सर काय असेल बघा, तर इथं ब क्रमांकाचं याचं योग्य आन्सर आहे। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 79 तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक सन 2024 मध्ये सर्वाधिक 71.88% मतदान हे खालीलपैकी कोणत्या मतदारसंघात झाले। तर इथे पर्याय क्रमांक अ आहे बघा बारामती, ब आहे बघा नाशिक, त्याच्यानंतर क आहे बघा नागपूर आणि ड आहे गडचिरोली चिमूर। त्याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल तर मित्रांनो पर्याय क्रमांक ड याचं योग्य आन्सर आहे गडचिरोली चिमूर। बघा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती बघा 80 क्रमांकाचा प्रश्न आहे की न्याय DY चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत। प्रश्न क्रमांक 80 तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल। तर इथं पर्याय क्रमांक अ आहे 42, ब आहे 45, क आहे 50, ड आहे 52। पण योग्य आन्सर काय असेल म्हणाल तर क 50 हे याचं योग्य आन्सर आहे। जे काही आपले चंद्रचूड हे जे काही सरन्यायाधीश आहे ते काय मित्रांनो 50वे सरन्यायाधीश आहे। प्रश्न क्रमांक 81 तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, सन 2024 साली पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोणाची पंतप्रधानपदी निवड झाली आहे। अ आहे बघा शहबाज शरीफ, ब आहे बघा नवाज शरीफ, क आहे बघा आसिफ अली झरदारी आणि त्याच्यानंतर ड आहे बघा इम्रान खान। त्याचं योग्य आन्सर काय असेल बघा मित्रांनो तर पर्याय क्रमांक अ शहबाज शरीफ याचं योग्य आन्सर आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 82
भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता? तर बघा मित्रांनो, इथे 4 पर्याय तुम्हाला दिले आहे, पण या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही आहे. तुम्हाला याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. याच्यापैकी तुम्हाला 50% मित्रांनो सूट देतो. कशी ती बघा. याचं उत्तर क आणि पर्याय क्रमांक ड नाही आहे. या दोनपैकी एक आहे. तर तुम्ही पर्यायामध्ये कोणता आहे फक्त त्याचा पर्यायाचा अ किंवा ब कमेंट करून मला सांगा. 82वा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे. बघा प्रश्न क्रमांक 83. सन 2024च्या प्रजासत्ताक दिनास प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हजर होते. ते खालीलपैकी कोण आहे? आपल्याला त्यांचं नाव इथे विचारलेलं आहे. तर योग्य आन्सर काय असेल म्हणाल 83चं? तर पर्याय क्रमांक अ एमॅन्युअल मॅक्रॉन हे याचं योग्य आन्सर असेल. त्याच्यानंतर बघा बरोबर प्रश्न क्रमांक 84. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण आहे? तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, अ आहे किरण बेदी, ब आहे रश्मी शुक्ला, क आहे प्रज्ञा सरवदे, ड आहे मीरा बोरनवणकर. तर मित्रांनो बघा याचं योग्य आन्सर काय असेल? तर पर्याय क्रमांक ब रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालिका आहे. त्याच्यानंतर बघा 85वा प्रश्न आहे. अयोध्या येथील राम मंदिरांमधील रामलल्लाच्या मूर्तीचे शिल्पकार खालीलपैकी कोण आहेत? तर बघा अ आहे अरुण योगीराज, ब आहे चंद्रकांत सोमपुरा, क आहे अरुण गोयल आणि ड आहे राम सुतार. तर योग्य आन्सर काय असेल म्हणालेच? तर पर्याय क्रमांक अ अरुण योगीराज हे याचं योग्य आन्सर असेल. बघा प्रश्न क्रमांक 86. देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी शेवडी नेवाशेवा अटल सेतू या सागरी सेतूची एकूण लांबी किती आहे? तर याचं मित्रांनो पर्याय तुम्हाला दिले आहे. पर्याय क्रमांक अ 21.80 किमी, ब 17.5 किमी, क 20.85 किमी, ड 18.50 किमी. तर याचं योग्य आन्सर काय म्हणाल? तर पर्याय क्रमांक अ 21.80 किमी हे याचं योग्य आन्सर आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 87. विम्बल्डन हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा इथे पर्याय क्रमांक अ आहे क्रिकेट, ब आहे फुटबॉल, क आहे व्हॉलीबॉल आणि ड आहे बघा टेनिस. प्रश्न क्रमांक 87 चालू आहे आपला. नीट लक्ष द्या. तर याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल? तर पर्याय क्रमांक ड मित्रांनो इथं टेनिस इथं याचं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 88 बघा. भारताच्या चंद्रयान 3 या मोहिमेच्या विक्रम लँडर उतरलेल्या ठिकाणाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे? तर बघा अ आहे शिवशक्ती, ब आहे भीमशक्ती, क आहे शक्तीपीठ, ड आहे बघा भक्तिशक्ती. तर याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल? तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 88चं योग्य आन्सर पर्याय क्रमांक अ शिवशक्ती याचं योग्य आन्सर असेल. ते बघा त्याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? बघा मित्रांनो ज्या जिल्ह्यात तुम्ही पेपर द्यायला जाणार आहे तिथील जिल्हा विशेष तुम्ही करून जायला पाहिजे. तर पर्याय क्रमांक अ आहे बघा ताडोबा, ब आहे पेंच, क आहे नागझिरा, ड आहे कान्हा. तर याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल? तर पर्याय क्रमांक क नागझिरा याचं योग्य आन्सर आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 90. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात? तर बघा पर्याय क्रमांक अ आहे राज्यपाल, ब आहे उपराष्ट्रपती, क आहे उपसभापती, ड आहे संसदीय मंत्री. तर याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल? तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती मित्रांनो उपराष्ट्रपती आहे. याचं योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब हे योग्य असेल 90व्या प्रश्नाचं. 91वा प्रश्न बघा. पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतात रे? तर इथं पर्याय क्रमांक अ आहे गट विकास अधिकारी, ब आहे सभापती, क आहे उपसभापती, ड आहे पंचायत समिती सदस्य. तर याचं योग्य आन्सर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक अ गट विकास अधिकारी. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 92. ब्रह्मो समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर पर्याय क्रमांक अ आहे राजाराम मोहन रॉय, ब आहे महात्मा फुले, क आहे स्वामी दयानंद सरस्वती, ड आहे न्याय रानडे. तर याचं योग्य आन्सर असेल बघा ब्रह्मो समाजाचे संस्थापक मित्रांनो पर्याय क्रमांक अ राजाराम मोहन रॉय हे आहे. त्याच्यानंतर बघा 93वा प्रश्न बघा की तैनाती फौजेची स्थापना खालीलपैकी कोणी केली रे? तर बघा पर्याय क्रमांक आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस, ब आहे लॉर्ड वेल्सली, त्याच्यानंतर क आहे लॉर्ड विल्यम बेटिंग, त्याच्यानंतर ड आहे लॉर्ड रिपन. तर याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल प्रश्न क्रमांक 93चं? तर पर्याय क्रमांक ब लॉर्ड वेल्सिल हे मित्रांनो तैनाती फौजेची स्थापना यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी कोणता आजार हा संसर्गजन्य आहे म्हणले आपल्याला? तर मित्रांनो इथे बघा पर्याय क्रमांक अ आहे मधुमेह, ब आहे अस्थमा,
क आहे कॅन्सर, ड आहे गोवर. तर बघा मित्रांनो इथं योग्य आन्सर काय असेल तर आपल्याला आहे विचारलंय, म्हणून मित्रांनो संसर्गजन्य आजार हा या 4 पर्यायापैकी गोवर हा आहे, म्हणून पर्याय क्रमांक ड हे उत्तर 94व्या प्रश्नाचं असेल. 95वा प्रश्न बघा मित्रांनो, मुडदूस हा रोग या जीवनसत्वाचा मुडदूस हा जो काय रोग आहे या जीवनसत्वाच्या अभावी होतो. म्हणजे मुडदूस हा जो काय रोग आहे तो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर इथे पर्याय क्रमांक अ आहे अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व आणि त्याच्यानंतर ड हा ड जीवनसत्व पर्याय आहे. तर योग्य आन्सर असेल मित्रांनो याचं पर्याय क्रमांक ड जीवनसत्व. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 96, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथं पर्याय क्रमांक अ आहे गोंदिया, ब आहे यवतमाळ, क आहे अमरावती आणि ड आहे जालना. तर याचं योग्य आन्सर असेल 96चं पर्याय क्रमांक अ गोंदिया. तर आता तुम्ही म्हणसान की सर भंडारा हा जिल्हा सुद्धा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो का, तर हो जातो. आता तुम्ही म्हणसान जर मग इथं दोन्ही जर पर्याय असते तर भंडारा असता आणि गोंदिया असता, तर शक्यतो तसं होत नाही. आणि तसं जर झालं तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 राहतो की अ आणि ब बरोबर. तर काय करायचं बघा, जर का भंडारा नसल, समजा इथे गोंदिया पर्याय नसताना भंडारा असता तर आपल्याला तलावाचा जिल्हा म्हणून भंडारा या जिल्ह्याला क्लिक करा, भंडारा या जिल्ह्याला क्लिक करावं लागलं असतं, त्या पर्यायाला क्लिक करावं लागलं असतं. एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. ओके, ताण घेऊ नका. आता प्रश्न क्रमांक 97 बघा, उत्तर गोलार्धातील वर्षाचा सर्वात मोठा दिवस कोणता आहे रे. तर इथे अ आहे 21 जून, ब पर्याय आहे 21 जुलै, क 22 डिसेंबर, ड 22 जानेवारी. तर योग्य आन्सर काय आहे म्हणाल तर अ 21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे. बघा 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे बघा, 98वा प्रश्न आपला चालू आहे. बघा पर्याय क्रमांक अ आहे अजय नारायण झा, ब आहे बघा ॲनी जॉर्ज मॅथ्यू, क आहे बघा अरविंद पनगरिया आणि ड आहे बघा डॉक्टर सोमय्या कांती घोष. तर याच्यामध्ये योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक क अरविंद पनगरिया हे याचे योग्य आन्सर आहे. त्याच्यानंतर बघा 99वा प्रश्न, जागतिक ग्राहक हक्क दिन खालीलपैकी कोणता आहे. याच्यात बघा अ आहे 21 जानेवारी, ब आहे 26 फेब्रुवारी, क आहे 15 मार्च, ड आहे 26 एप्रिल. तर याचं योग्य आन्सर काय असेल म्हणाल तर जागतिक ग्राहक मित्रांनो हक्क दिन हा 15 मार्चला साजरा केला जातो. आता बघा 100वा प्रश्न आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयाच्या चलनी नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा कधी केली आपल्याला विचारला आहे. पर्याय क्रमांक अ आहे 8 नोव्हेंबर 2023, ब आहे 1 मे 2023, क आहे 10 मे 2023 आणि ड आहे 19 मे 2023. तर याचं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक ड 19 मे 2023ला इथे मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयाच्या जे काय नोटा आहे त्या ना भाऊ चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती. आता हे सगळं काही समजलं तुम्हाला, आपण असेच पेपर घेत राहणार आहोत. अजून एक महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे, लगेच ती तुम्हाला महत्त्वाची सूचना देतोय. ती महत्त्वाची सूचना आता आपण बघूया. बघा मित्रांनो, जर का तुम्ही स्पेशल मुंबई पोलीस टेस्ट सिरीज जर का तुम्हाला पाहिजे असेल, जर तुम्ही मुंबई पोलीस शिपाईला जर फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी आपण एक टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे. बघा आता तेच करा जे डायरेक्ट पेपरमध्ये येणार आहे. मित्रांनो मुंबईला ज्या टाईप प्रश्न येतात त्याचा आढावा घेऊन आपण मित्रांनो इथे टेस्ट सिरीज बनवलेले आहे, पेपर बनवलेले आहेत. तर बघा एकूण तुम्हाला टेस्टची वैशिष्ट्ये सांगतो. या टेस्ट पेपर हे ऑफलाईन पद्धतीने PDF स्वरूपात तुम्हाला भेटतील. जशा पद्धतीने तुम्ही पेपर सोडता प्रत्यक्षात तशाच पद्धतीचे पेपर तुम्हाला इथे ऑफलाईनच भेटणार आहे. एक टेस्ट ही 100 गुणाची असेल. एकूण तुम्हाला 100 गुणाच्या मित्रांनो 15 टेस्ट इथे मिळणार आहे. या टेस्ट स्पेशल मुंबई पोलीस भरतीसाठी असेल. मी इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या टेस्ट बनवल्या. फक्त मुंबईला धरून मित्रांनो मुंबईला ज्या टाईप प्रश्न विचारतात तशा पद्धतीच्या मित्रांनो टेस्ट मुंबईसाठी स्पेशल आपण 15 टेस्ट इथे बनवलेले आहे. तर या टेस्ट जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. याची फीस जास्त नाही, फक्त 99 रुपये ठेवली आहे. या नंबरवरती गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 99 रुपये पाठवा. स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला मला पाठवून द्या. ताबडतोब मित्रांनो तुम्हाला 15 ज्या काही टेस्ट आपण स्पेशल मुंबईसाठी बनवले आहे त्या तुम्हाला पाठवण्यात येतील. इतर विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या टेस्ट बनवलेले आहेत. मी स्पेशल मुंबईला जर फॉर्म भरला असेल तर विशेषतः या टेस्ट तुम्ही घेऊ शकताय. ओके, अजून एक सूचना की हा माझा नंबर आहे. या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा, जेणेकरून बघा मी तुमचा नंबर सेव्ह करून घेईन. माझ्या टेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा अपडेट मित्रांनो भेटत जाईल. आणि तिथं टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपला नाव आणि जिल्हा सांगितल्यानंतर मिळेल. तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या, तिथे सुद्धा महत्त्वाचे अपडेट टाकत असतो. आशा करतो मित्रांनो एक संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू